येणाऱ्या बाळापेक्षा या इथल्या माणसांपेक्षा तुला तुरुंगात जाणं महत्वाचं वाटतंय का? अगं काके तसं नाही अगं. आप्पीनं सांगितलंय म्हणून तुरुंगात चाललायस ना तू? आई आई हो असं काही नाहीये. मी त्याला विचारलंय, त्याला उत्तर देऊ देत. आई, अपर्णा नेहमी कायद्याची आणि सत्याची बाजू घेते. अरे होय की, माहित आहे की मला, चांगलीच गोष्ट आहे ती. अरे त्याच्यामुळे आपल्या घरात पण किती चांगल्या चांगल्या गोष्टी घडल्यात. हो, पण ह्यावर तिने अडून नाही राहिलं पाहिजे बस. अरे पण असं अडून नाही बसली ती. बाळाची शपथ घातली असेल तिनं अर्जुनला जेलात जा म्हणून. माझ्या नावानं खडं फुडती, घर फोडणारी म्हणून. ही काय करते आता? ए म्हणे, ह्यो आमच्या घरातला प्रश्न चाललाय, तू मध्ये तोंड घालू नकोस. अरे अर्जुन बाळा, मला माहित आहे तुझं आप्पीवर लई प्रेम आहे. अरे पण त्यांनाच तर तुझी गरज आहे ना. आणि आप्पे, अगं आई म्हणून सांगते, अर्जुननं इथं राहायला पाहिजे. म्हणजे माझी तर अशी इच्छा आहे बघ. तुला काय वाटतंय सांग की, अर्जुननं इथं राहावं का जावं? काके 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 हे बघ, ह्या विषयावर चर्चा करण्यात आत्ता काय अर्थ नाही. माझा निर्णय झालेला आहे, मी तुरुंगात जाणार आहे आणि हा संपूर्णपणे माझा निर्णय. अगं आप्पे बघ बघ किती जीव आहे त्याचा तुझ्यावर. अगं एवढा वेळ मी विचारते तर त्यानं तोंड उघडलं नाही, आणि तू अडकू नये म्हणून लगेच त्यानं तोंड उघडलं. मला माहित आहे ते तुझंच ऐकल. अगं मी जे म्हणते तू तुझ्या तोंडाने एकदा म्हणून बघ की त्याला. हो अपर्णा, तू म्हणलीस तर भाऊजी नक्की थांबतील. अगं असं कसं म्हणेल ती? तिने बोलण्याचा प्रश्नच कुठे येतो? अरे जरा शांत व्हा बघू तुम्ही. अगं तूच मला म्हणली होतीस ना आई होणार हे कळल्यावर तुला आता राग येत नाही म्हणून. अगं मग आई म्हणून विचार कर की जरा, त्यानं तुरुंगात जावं का नाही जावं? मी विचार करून सांगते. मला उशीर होतोय, ऑफिसला जाते. वाग वा रुक्मिणी, अगो काय आपल्याला चितपट केलंयस तू. लय आवडलं बघ मला. तू काय भरवलं का रुक्मिणीच्या मनात? आता मी कशाला काय भरवायला जावतो? तसं बी ती कधी माझं ऐकते का? मग रुक्मिणी असे का वागली? अहो त्या अर्जाला जायची वेळ जवळ आली ना म्हणून तिने तसं केलं. तुम्हाला नाही वाटत का? नाही, मला नाही वाटत. याच्या मागे हे कारण आहे म्हणून. ओ उगाच खाजून अवधान आणू नका बरं का तुम्ही. इतके दिवस रुक्मिणीच्या मनात आलं नाही आणि आजच. आता त्याची जायची वेळ जवळ आली ना म्हणून तिला वाटतंय. नाही, ह्याच्या माग नक्कीच दुसरं काहीतरी कारण आहे. अर्जा तुरुंगात जाणार हे सगळ्या घरानं मान्य केलेलं होतं. अहो सगळ्या घराला आतून वाटतंय तो ज्याला जाऊ नये म्हणून. फक्त तो त्या आप्पीमुळे जायला तयार झालाय. तुम्हाला पण तेच पाहिजे होतं ना. एकदा तुरुंगात गेला की तुमचं काम सोपं झालं. अर्जा जर इथं असेल तर तो काय ना काहीतरी शोधून काढेलच. हो चांगलं आहे की. मी तर म्हणते त्यांनी स्वतःहून शोधून काढावंच काय ना काय. तो जेलात नाही गेला तर चालणार आहे का तुम्हाला? माझं काय हाय तवा? तुमचंच काहीतरी हाय. ओ एकदा सांगितलं ना तुम्हाला, त्यांचं त्यांना बघू दे. आणि तसं बी तो अर्जा आप्पीशिवाय कुणाचं ऐकत नाही.
मग रुक्मिणी अशी का वागली? करू दे की तिला काय करायचं ते, तुम्ही अजिबात मध्ये पडायचं नाही हा? असं कसं? हे बघा सरकार, तुम्ही जर ह्याच्यात एक शब्द जरी बोलले ना, मग तुम्ही हाय आणि मी हाय. वाटलंच होतं मला की यात तुमचाच हात आहे. कळलंय ना आता? मग ग बसायचं काय? रुक्मिणी आणि आप्पी यांच्यामध्ये भांडणं तुम्ही लावली आहेत हे मला कळलंय, चांगलंच कळलंय. लावली का असा ना, पण तुम्ही ह्या भांडणापासून एकदम लांब राहायचं. एक शब्द मध्ये बोलायचा नाही. तुम्ही जर यात पडले ना तर मग बघाच. घरात शांतता नांदावी असं वाटतच नाही व्हय? काय म्हणायचं ते म्हणा, पण मी सांगितलं तसं ह्याच्यात अजिबात उडी घ्यायची नाही. मी सांगत नाही तर एकदम गप बसायचं बरं का. किती दिवस करणार आहे असं? किती दिवस? अहो आता तर सुरुवात झाली या. म्हण किती दिवस? परमेश्वरा, हे सगळं सहन करण्यासाठी आपल्याला ताकद दे रे बाबा. अगं अर्जुनला तुरुंगात जाण्यापासून थांबवता येणार नाही का? का नाही थांबवतो येणार? बंट्याचं माहित नाही होय तुला? त्याला जसा बाहेर काढला तसा आरतीला पण काढू. अर्जुन आप्पी गरोदर आहे. तुझं पहिलं बाळ या जगात येणार आहे. आणि सगळ्यात महत्वाचं म्हणजे तुझ्या येणाऱ्या बाळापेक्षा, तुझ्या घरातल्या या माणसांपेक्षा तुला तुरुंगात जाणं महत्वाचं वाटतंय का? मॅडम, एक्सक्यूज मी मॅडम. गायतोंडे या की. मॅडम, फाईल्सवर सह्या झाल्या? नाही, मी करते. अर्जंट आहे का? हो, त्या जमिनींच्या फाईल्स होत्या त्या, म्हणून. मॅडम, काही चहा कॉफी पाठवू का? नाही नको. सगळं ठीक आहे ना मॅडम? नाहीये खरं तर, आणि म्हणूनच कामात लक्ष लागत नाहीये माझं. काय झालं मॅडम? घरात जरा अडचण चालू आहे. गायतोंडे, तुम्ही मला सांगा, अर्जुन आता जेलमध्ये चालला, याबद्दल तुमचं काय मत आहे? मॅडम, हा खरं तर तुमचा वैयक्तिक प्रश्न आहे. मी त्यात बोलणं. हो, हे खरं आहे, पण तुमचं मत सांगा की. मला जर विचारलं तर त्यांनी गुन्हा केलाय आणि शिक्षा भोगण्यासाठी त्यांना तुरुंगात जावंच लागेल. करेक्ट. पण मग तुमचं आणि अर्जुन सरांचं त्याच्यावर काही? आमच्या दोघांचं आधीच ठरलंय, आमचं क्लिअर आहे. हो, आमच्या आई म्हणजे माझ्या सासूबाई आहेत ना, त्यांचं असं म्हणणं आहे की अर्जुनने जेलमध्ये नाही जायला पाहिजे. पण हे असं कसं शक्य आहे? अहो, त्यांना असं वाटतंय की अर्जुन चुकला, हे मान्य आहे त्यांनाही, पण तो अशी चूक पुन्हा करणार नाही यावरही 100% खात्री, आणि माझी आहे. अर्जुन पुन्हा असं वागणारच नाहीये, पण म्हणून त्यांनी शिक्षा नाही भोगली पाहिजे असं त्यांना वाटतं. आणि आता आम्ही लवकरच आई बाबा होणार आहोत. आमच्या बाळाला त्याच्या बाबांचा सहवास मिळणार नाही असं वाटतंय त्यांना. ही बरोबरच आहे. आता मी काय करावं गायतोंडे? मॅडम, इमोशनल अँगलनी तुमचं म्हणणं अगदी बरोबर आहे, पण कायद्याच्या दृष्टीने अर्जुन सर हे भ्रष्ट पोलीस अधिकारी आहेत. सॉरी, मी जरा स्पष्टच बोलतोय. नाही, तुम्ही प्लीज बोला. म्हणजे कसं आहे की प्रत्येक गुन्हेगाराकडे गुन्हा करण्याचं त्याचं एक कारण असतं, आणि अशी परिस्थिती बऱ्याच जणांवर ओढवते. पण म्हणून मग कायद्याने होणारी शिक्षा माफ नाही ना होऊ शकत. हेच तर म्हणते मी गायतोंडे. आता घरच्यांना कसं समजवायचं तेच कळत नाहीये मला. मॅडम, तुमच्या आई आणि सासूबाईंना हे समजावणं खूप अवघड आहे, कारण ते कायद्याच्या दृष्टीने विचारच नाही करू शकत. त्यांना सध्या फक्त एवढंच दिसतं की त्यांचा मुलगा तुरुंगात जाणार आहे शिक्षा भोगण्यासाठी, ते सुद्धा एवढ्या मोठ्या काळासाठी. आणि मधल्या मध्ये माझी अडचण होती. म्हणजे बघा की, आता जर मी माझा मुद्दा मांडायला गेले तर त्यांना तो पटणार नाही, त्यांना तो चुकीचाच वाटणार. आणि मी जर
अर्जुनच्या बाजूने बोलायला गेले तर ते चुकीचं आहे ना. मी काय करावं तेच कळत नाहीये मला. पण मॅडम, तुम्हाला तुमच्या घरच्यांना हे समजावून सांगावंच लागेल. काय तोंडे, थँक्यू सो मच. तुमच्याशी बोलून खरंच बरं वाटलं. दॅट्स ओके मॅडम. आणि हां, मी फाईल वाचते आणि सह्या करून ठेवते लवकरच. ओके मॅडम. आणि ऐका, हां, माझं एक छोटं काम करा. बोला. लक्ष्मीताईंना सांगा ना त्यांच्या हातचा चहा करायला. पाठवतो. आता आईंना ही गोष्ट सांगायची तरी कशी? विनूभाऊजी, तुमच्या पण मनात आलं होतं का नाही सांगा बरं असं? अहो प्रश्न तो नाही वहिनी. पण काके, ह्या विषयाला घेऊन तू लईच का तापलेस, मला काय कळनाच. अरे अर्जुन, तुझ्या आयुष्याचा प्रश्न आहे, असं कसं म्हणतोस तू? वहिनी, अहो पण त्या दोघांचं आता ठरलंय ना, तर आपण कशाला मध्ये पडायचं? अहो विनूभाऊजी, असं कसं म्हणताय तुम्ही? मुद्दा काय फक्त दोघांचाच आहे का सांगा बरं? अहो आपल्याला आता कळत नाही आपलं माणूस सोबत नसलं तर काय होतंय ते. अहो मला विचारा की, 4 महिने ते गायब होते तर माझी काय अवस्था झाली ती तुम्ही सगळ्यांनीच बघितलंय. आणि आता तर आपली पोटूशी आहे. नाही, अभि वाटतच असणार की हो. आणि सगळं जर चांगलं असतं तिला पण आनंदच झाला असता ना. अरे मग तेच तर, तिला आता कळत नाही ते माहित आहे मला. अरे पण ह्योच तर मुद्दा आहे ना, आत्ताच आपल्याला ठरवायला लागेल काय ते. काकी आता तुला कसं समजून सांगू मी, मलाच कळना. तू म्हणतेस ते बरोबर आहे, पण हे बघ आपली खमकी. अर्जुन, अरे मला माहित आहे ती खमकी आहे, ती एकटी नीट सांभाळू शकते बाळाला, हे मला कळतंय. अरे पण तुझं काय? अरे तू आता बाळाला बघू शकणार नाहीस, शिवाय बाळापासून किती वर्ष तुला दूर राहायला लागल. मग हे चुकीचं नाही का? हे बघ काके, असं बोलून तू त्या गोष्टी उकरून काढतेस ज्या मी मागं सोडल्या. आणि बघ मी तुरुंगात जाऊ नये म्हणून मला त्या गोष्टी करायला लागतील ज्या नाही करायचं असं मी ठरवलं. अरे मग अर्जुन ठीक आहे की, अरे पण मला तुझी लई काळजी वाटते म्हणून बोलते. अरे अर्जुन, 7 वर्ष केवढी असतात ती 7 वर्ष. आणि आता तुझी या घराला, बायकोला, बाळाला तुझी गरज आहे इथं. अहो पण तिच्यासाठी आपण हाय की सगळे. अरे पण अर्जुन, तू पण पाहिजेस की आम्हाला. आणि तू काही एवढी मोठी चूक केली आहेस का सांग बरं? अर्जुन, तुझं काय चुकलेलं नाही. अरे तू पैसे घेतलंस ना तर तू चांगल्यासाठीच घेतलंस. अरे विनू भाऊजींच्या जमिनीसाठी, बापूंच्या आजारपणासाठी नाही काकी, चुकी आहे. आणि खरं तर चुकी नाही, गुन्हा आहे. आणि गुन्हा केला म्हणल्यावर शिक्षा मिळणारच. बघा बघा विनू भाऊजी कसा स्वतःला कोसतोय ती. आणि हे झालं आता ह्यो जेलात गेला ना तर तिथं बी त्याचं मन असंच खात राहील. जाऊ द्या ना वहिनी, आता ते उकरून काढण्यात काहीच अर्थ नाही. अहो आपलं प्रेम आहे त्याच्यावर, म्हणून आपण सगळी ठीक आहे म्हणतोय. पण कुणाला तरी माहित होतं का की अर्जुनला एवढी शिक्षा होईल म्हणून? हे बघा, मला जे वाटलं ना ते मी बोलले. शेवटी ठरवायचं तुम्हालाच आहे. तसं बी मला कोण जुमानते? काय किंमत आहे माझ्या शब्दाला या घरात? काके 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 बस 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 काके, हे बघ तू काय बोलतेस ना ते मला कळतंय. तू आईचीच ग माझी. पण आपण जरा आता आप्पीचा विचार करू ना. अगं तिच्या पोटात बाळ आहे, तिला ते वाढवायचंय, एकटीला लढायचंय मी नसताना. अशा टायमाला आपण जर तिला प्रश्न विचारले ती तरी काय उत्तर देणार आहे ग? बांबावून जाईल ना ती. तिने काय जरी उत्तर दिलं ना तरी तिला त्रासच होणार आहे. इकडं आड तिकडं वीर असं होणार आहे तिचं. त्यापेक्षा मी काय म्हणतोय, मी गुन्हा केलाय ना तर मी तुरुंगात जातो, शिक्षा भोगतो. आणि काकी मी तुला परत एकदा सांगतो, आपली खमकी आहे, ती सांभाळेल घराला, बाळाला, स्वतःला. अर्जुन, अरे तू बरोबर बोलतोयस. अरे पण संसार म्हणला की या गोष्टी येणारच की. अरे बायकोनच नवऱ्याला माफ नाही करायचं तर मग काय करायचं? नाही 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 काके, आप्पीने माफ केलंय मला कधीच. हे बघ अर्जुन, तिनं जर माफ केलं असतं ना तर ती शिक्षेसाठी अशी अडून राहिलीच नसती. आणि मला काही तिच्या विरोधात जायचंय का सांग बरं? अरे आज आप्पी हाय म्हणून तर मी घरात थांबले. पण अर्जुन, तू घरात राहावंस असं वाटतंय बघ. अरे 7 वर्ष काय कमी काळ आहे का? 7 वर्षात होत्याचं नव्हतं होतंय, कुठं काय झालं, काय करायचं सांग की. अहो वहिनी, काहीतरीच काय बोलताय? अहो मी बरोबरच बोलते, काय चुकीचं बोलते मी?
हे बघा, मला जे वाटतंय ते बोलते. अर्जुन, तुझ्यासाठी काळीच तुटतंय म्हणून सांगायला लागले मी तुला. तुला काय पाहिजे ते कर शेवटी. काकी काकी अगं चिडू नको नाशी तू. नाही चिडत. कदम काय करायचो? एकदम वहिनीनं काय झाले काय माहिती. ह्या घरात एक झालं ना की एक सुरू होते काय ना काहीतरी. जाऊ दे अर्जा, घरात गणपती बसलेत, करते होईल बघ सगळं नीट. बाप्पा तूच मार्ग दाखव बाबा काहीतरी. हा पिल्लू करतो. साहेब मला काय म्हणाला का पिल्लू? अहो तुम्हाला नाही, इथं सही करा आणि आठवड्याच्या आठवडी सही मारून जायचं इथं काय. हा पिल्लू. गुड मॉर्निंग चिंचुके. ठेवतो मी. काय काम आहे? जरा नीट माणसावर विचार की. तुम्ही काय पोलीस स्टेशनचं जाव आहे काय? नक्की हाय कोण तुम्ही? नाही जावाय नाही, निलंबित सरकारी अधिकारी आहे तुझ्या अर्जुन साहेबांसारखा. हो ढोबळे. अहो कुठं आमचे साहेब, कुठं तुम्ही? अहो काय ताळबोर लागतोय का नाही? काय काम आहे बोला. अरे तुझ्या साहेबांचा निरोप घेऊन आलोय मी. कसला निरोप? अरे तुझे साहेब आणि मी आता भाऊ झालो ना, तर ते मला म्हणला या सगळ्या कोर्टाच्या केस भानगडीतनं मला निर्दोष मुक्त व्हायचंय, तेवढी साक्षीदाराची आणि माझी भेट घालून दे, काय होते का बघ. म्हणलं करतो, मला चिंचुकेची मदत लागेल. बोल म्हणला चिंचुकेशी, म्हणून आलो तुझ्याकडे. नाका स्टोऱ्या लाव. काय काम आहे? बाबा खरंच निरोपच घेऊन आलोय मी. तुमच्याकडे निरोप पाठवलोय साहेबांनी? अहो साहेबांनी फोन बिन केला असता मला लगेच. चिंचुके तू आता वर्दीतला माणूस आहे, तुला मी माहिती ना फोन बिन रेकॉर्ड होतात म्हणून. चला निघायचं. हा आ उ आऊच नंतर, पहिलं गेट आउट. चला. अरे ऐकून तर घे. ऐकून बिकून काय नाही. आमचं साहेब आयुष्यात तुमच्याकडे निरोप पाठवणार नाहीत. अरे चिंचुके मी निरोपच घेऊन आलोय. ऐक डोबळे, आता तुम्हाला तोंडानं सांगून करणार नाही. कुठे काठी माझी? अय चिंचुके अरे जातोय बाबा, थांब एवढं नको. चल निघायचं पहिलं. लय माजला ह्यो चिंचुक्या, पण ह्याच्याकडून काम कसं काढून घ्यायचं ना मला चांगलं माहिती आहे. अर्जा बघ आता तुझा कसा वाज होतोय बाजा. जातो का रे? जातोय. होय कदम, आता आप्पे आल्यावर परत विषय निघणार का? निघाला तर आपण हाणून पाडू की. काय रे अर्जुन, आप्पीच्या बाबाशी काय खुसूर पुसूर चाललंय तुझं? तुझं सगळं बरं आहे ना बाळा? तुम्ही घरात आल्यावर कसलं आलंय बरं कसलं काय? अर्ज्या, आता त्यांचा काय मुद्दा नाहीये. आप्पे आलीस? काय अप्पे, काही पाणी वगैरे आणू का? नाही नको आई, मी फ्रेश होऊन येते. काय विचार केला अप्पे? अगं जाऊ दे तिला, आता दिवसभर दमून भागून आली ती. हा, दोन शब्द बोलली तर तिचं काय जातंय तवा? काके आपण बोललोय की दुपारी या विषयावर. म्हणूनच मी तुला नाही तिला विचारते. आई, अहो सकाळीच आपल्या सगळ्यांचं बोलणं झालं ना. अगं तीच तर, तिला सकाळपासून विचार करायला वेळ मिळाला असेलच की. मग आई अहो आज ऑफिसमध्ये खरंच खूप काम होतं. बराबर, ऑफिसातलंही काम असतंय ना, ते महत्वाचं. नाही तर घर संसार नवरा जाऊ दे तिकडे वाऱ्या, है ना. मावशी, तुम्हाला आग लावायचे पैसे मिळतात का हो? मी काय म्हणतोय, आप्पीला काय वाटतं, आप्पीला काय वाटतं हा प्रश्नच कुठे येतो? मी निर्णय घेतलाय ना, शिक्षा भोगायला तुरुंगात मी जाणार आहे, पण तिच्या निर्णयाचा प्रश्न येतोच कुठं? ह्या अर्जाचं काहीतरी केलं पाहिजे. सदा ना कदा त्या आप्पीची ढाल बनून उभा असतोय. बघ आप्पे,
तुला फक्त एकदा त्याला म्हणून बघ म्हणते तर ते सुद्धा करायला तयार नाहीस तू. वाटत नसेल तर बोलणार कसं आई? कलेक्टर मॅडमला खोटं बोललेलं आवडत नाही. अर्जुन, तुझं वय काय राहता? 30. म्हणजे बघा, या एवढ्या तरण्या ताट्या वयात कामधंदा करायचं सोडून, सुखाचा संसार करायचा सोडून यो जेलमध्ये जाणार का? तर हिच्या हट्टापायी फक्त. आई मी कुठे हट्टीपणा करते हो? आपे आपे रडू नको, शांत हो. बघितलं का, लगेच डोळ्यात पाणी येतंय. नाटकी कुठली. मावशी तुम्ही अजिबात मध्ये बोलू नका. आणि आई तुम्ही तरी काय एवढ्या हिरेला पेटताय? जरा वेळ द्या की तिला. वेळ देऊन तरी ती काय बोलणार आहे? बोलायचं असतं तर कवाच बोलली असती. अर्जुन, अरे बाळाला लहानपणीच आपल्याला वेळ द्यायला लागतो. नंतर तो मोठा झाला की झाला. 7 वर्षानंतर तू जेव्हा त्याच्यासमोर उभा राहशील तेव्हा तो तुला बाबा म्हणाल का?